एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे फुलके. तर बिना तेलाचे असतात हे. तर मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घेतला आहे. थोडं पाणी ॲड करून घेते मीठ विरघळण्यासाठी. ह्या ठिकाणी मी 2 चमचे पीठ घेणार आहे. दोन चमचे मी पीठ घालून घेते आहे. चांगलं मळून घेऊया ते. थोडं थोडं पाणी टाकून ज्यांना तेल जास्त खायची सवय नाही किंवा डायटिंगवर आहे त्या लोकांसाठी फुलके चांगले असतात. तर पीठ आपलं मळून झालं आहे. मी 5 मिनटं ह्याला रेस्टसाठी ठेवून देणार आहे. 5 मिनटं रेस्ट देऊया म्हणजे ते चांगलं सॉफ्ट होईल. पाच मिनटानंतर पुन्हा आपण एकदा ह्याला व्यवस्थित मळून घेऊया. व्यवस्थित मळलं गेलं आहे. तर आपण ह्याचे फुलके बनवायला सुरुवात करूया. मी पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. असे सर्व आपण गोळे तयार करून घेऊया. त्यानंतर आपण फुलके बनवूया. अशा प्रकारे मी थोड्या डब्यामध्ये पीठ घेतलं आहे. ते थोडं थोडं लावून मी फुलके लाटून घेणार आहे. खूप पातळ लाटायचे नाही. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व फुलके लाटून घेते. तर सर्व फुलके मी ह्या ठिकाणी लाटून घेतले आहे अशा प्रकारे. तर आपण हे सर्व भाजून घेऊया. तवा गरम करायला ठेवते आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर आपण एक एक फुलके ह्या ठिकाणी भाजून घेऊया. तवा चांगला गरम झाला आहे. तवा चांगला गरम झाला आहे, तुम्ही बघू शकता. एकेका साईडने उलटून पालटून आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही नक्की ट्राय करा. ही देखील रेसिपी झटपट होणारी आहे. जी लोक तेलकट ऑइली असं जेवण करत नाही त्यांच्यासाठी चांगली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही अशा प्रकारे तव्यावर देखील
भाजून घेऊ शकता किंवा थोडी गॅसची फ्लेम लो करून डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे देखील भाजून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता फुलके आपले छान असे मस्त फुलले आहे. गॅसची फ्लेम लो करूया. अशाच प्रकारे सर्व फुलके मी भाजून घेणार आहे. बघू शकता फुलके छान असे सॉफ्ट झाले आहेत बघा. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघू शकता हे बघा. थँक यू फॉर वॉचिंग.